पर्यावरण म्हणजे नेमकं काय? पर्यावरण म्हणजे पृथ्वीवर असलेले सर्व घटक, मग पशु पक्षी प्राणी झाडं वनस्पती सर्व म्हणजे पर्यावरण. बरोबर. दगड हे सर्व पर्यावरण. पण ते केव्हाच निसर्ग निर्मिती जेव्हा झाली, बरोबर, मानव जेव्हा नव्हता त्यावेळी ज्या काही कंडिशन्स होत्या त्याला आपण पर्यावरण म्हणूया काय? बरोबर आहे ना? निसर्ग निर्मित आहे बरोबर. पूर्वीच आपण मानव याच्या आधीच्या गोष्टी ज्या झाल्या आणि मग मानव आला ना त्याच्यात, तर त्याच्यामुळे त्याला म्हणून आपण पर्यावरण. आणि प्रदूषण म्हणजे काय? मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणामध्ये झालेला बदल. हा, तर मी असं म्हणू शकतो की if you add something in nature, बरोबर, or you subtract from the nature, will be pollution. बरोबर आहे. काही घटक तुम्ही ऍड केले पर्यावरणात तरी प्रदूषण होऊ शकतं, आणि पर्यावरणातले काही घटक काढून घेतले तरी प्रदूषण होऊ शकतं. ही सिंपल गोष्ट, सिंपल हे व्याख्या. बरोबर. आता दुसरा प्रश्न, भारतात पर्यावरणावरती किती शास्त्रज्ञ काम करतात? हा कुठेही तुम्हाला गुगल वरती मिळणार नाही. माहिती आहे का? कधी इंटरेस्ट घेतलाय का? काय आहे उत्तर? नाही. साधारणतः शास्त्रज्ञ म्हणजे काय की जे काही खरोखर डेप्थ मध्ये जाऊन काम करतात, काही शोध लावतात, काही नवीन गोष्टी शोधून काढतात, त्यांना शास्त्रज्ञ म्हणायचं. शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्रीय संस्थेत काम करतात ते शास्त्रज्ञ नाही. काही ज्यांनी आपण काही नवीन घडवलंय, पर्यावरणाचा शोधलंय, असे फक्त 2000 शास्त्रज्ञ. त्या 2000 शास्त्रज्ञ म्हणजे 120 कोटी जनतेत 2000 शास्त्रज्ञ. बरोबर. आणि त्याच्यात तुमच्या आज वाट्याला मी आलोय. तर आता दुसरं आहे भारताचं. तुम्ही आता पर्यावरण पर्यावरण सगळं म्हणताय. भारताचं पर्यावरण चिन्ह काय हो? सांगा मला. सर्व शिक्षक आहात, सांगा मला. कारण पर्यावरण चिन्ह निर्माण करण्यात मी होतो, तर मला कळू दे की पर्यावरणाचं चिन्ह कोणाला माहिती. पर्यावरण मित्र चिन्ह काय? शाळेत शिकवलं नसेल बहुतेक ना? नाही, विषयही नाही. अंजोडी. आता याच्यावर लक्षात घ्या, आपल्याकडं किती अज्ञान आहे. आज आपल्याला देशाचं चिन्ह माहिती आहे पर्यावरण. पर्यावरण चिन्ह आहे माठ. काय आहे? का माठ आहे हो? माठ आपण काय चिन्ह म्हणतो? सांगा ना. रिकवर उद्देश काय आहे पर्यावरणाचा? रिकवर, रिसायकल, रियूज. आता हा मातीचा जो आपण निवडलाय, शास्त्रज्ञांनी निवडलाय ते का? तर भारतीय आत्मा जो आहे तो घटापासून निर्माण होतो, हे मान्य आहे. आपण घट आहे मानलेलं आहे. त्याच्यानंतर हा नैसर्गिक मातीपासूनच तयार होतो. आणि ऊर्जा जी ज्यावेळी वापरली होती ती सूर्य ऊर्जा होती. आपण कुठेही त्याचा दुसरा वापर नव्हता. आणि जेव्हा ते मातीत मिळायचं, आताची जर माती तुम्ही भाजली तर ती रिसायकल करणं कठीण आहे, पण ती नैसर्गिकच होती ना पूर्वीची. जस्ट सूर्यप्रकाशात हे केलेली, आणि त्याच्यापासून नैसर्गिकच माती तयार होणार ना. सो रिसायकल, रिकवर, रिसायकल, रियूज ही सगळी चिन्ह हे म्हणजे या सगळ्या बाबी आपला माठ पुरा करतो. बरोबर.
आता जास्त न वेळ घालवता आपण विषयाकडे. आज मला तुम्हाला प्रदूषणावरती जरा हे करायचं जागृत. 1 कप चहा आपल्याला करायचा. 1 कप चहा. तिथं फळा आहे, त्या फळावरती कोणीतरी एखादा यावं आणि चहाला लागणाऱ्या 1 कप चहाला काय काय गोष्टी लागतात त्या लिहाव्या. कोणीतरी एकाने या आणि ऑर्डर प्रमाणे चहा सगळे करता घरी, बरोबर. सर या टोकाला द्या, या टोकाला बस असं राहू द्या थोडं. बस बस 1 नंबर 2 नंबर असे घ्या करा खाली. म्हणजे सांगायला लागणार भाऊ, पहिलं काय घ्यावं लागेल. अरे मला प्रायोरिटी दे. पहिलं प्रायोरिटी नाही. चहा नाही केली